नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा काय माहिती आहे, जनगणना कार्यात दिव्यांग कर्मचारी अधिकाऱ्यांना कामे न देण्याबाबत उपरोक्त विषयाने आपणास कळवण्यात येते की राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी अधिकारी संघटन मुंबई 32 यांचे 13 एप्रिल 2026 रोजीचे निवेदन या आयुक्तालाच प्राप्त झाले आहे। सदर निवेदनामध्ये शासनामार्फत जनगणना कार्यवाही सुरू होत असताना महाराष्ट्र शासनाच्या वरील संदर्भ क्रमांक 2 अन्वये दिव्यांग अधिकारी कर्मचाऱ्यांना जनगणना कामे देऊ नये असे निर्देश झाले आहे। तसेच दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 नुसार दिव्यांग व्यक्तींना भेदभाव मुक्त व सन्मानपूर्वक वागणूक देणे ही शासनाची महत्त्वाची जबाबदारी आहे। तथापि काही ठिकाणी या निर्देशाचे पूर्ण पालन होत नसल्याची तक्रारी अधूनमधून प्राप्त होतात, त्यामुळे दिव्यांग कर्मचारी अधिकाऱ्यांना अनावश्यक त्रास होण्याची शक्यता निर्माण होत आहे। त्या अनुषंगाने वरील संदर्भीय सहानुभूतीपूर्वक विचार करून आपल्या स्तरावरून संबंधितांना तसेच सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, सर्व महानगरपालिका आयुक्त, सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मार्गदर्शक सूचना देण्यात याव्या, जेणेकरून कोणत्याही दिव्यांग कर्मचारी अधिकाऱ्यांना जनगणनेचे कामे देण्यात येऊ नये व शासनाची योग्य अंमलबजावणी होईल व कोणत्या केलेल्या कारवाईची प्रत संघटनेस अवगत करावी ही माझी विनंती अशी निवेदनास मागणी केली। त्यानुसार सदर प्रकरणी शासनानुसार उचित कारवाई करावी। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला सांगितली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।